मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात आज छत्रपती संभाजीनगरमध्ये हंबरडा मोर्चा, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याच्या मागणीसाठी मोर्चाचं आयोजन। उद्धव ठाकरेंच्या हंबरडा मोर्चावर फडणवीस शिंदेंची टीका। ठाकरेंनी आरशामध्ये बघावं, नंतर असे मोर्चे काढणार नाहीत, फडणवीसांचा निशाणा। तर अजून किती हंबरडे फोडणं बाकी, शिंदेंचा खोचक टोला। ठाकरे ब्रँडची सुरुवात झाल्यानंतर तुमचा बँड वाजेल। बेस्ट कामगार सेनेच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंचं फडणवीसांना उत्तर, एका पराभवानं मी खचून जाणारा नाही, ठाकरेंचं विधान। दिवाळीची खरेदी फक्त हिंदूंकडूनच करा, करमाळ्याच्या सभेमध्ये आमदार संग्राम जगतापांचं वक्तव्य। आपल्या हिंदू बांधवालाच फायदा मिळावा, जगतापांचं आवाहन। अजित पवारांची राष्ट्रवादी संग्राम जगतापांना नोटीस पाठवणार, जगतापांची भूमिका पक्षाच्या विचारधारेशी विसंगत, अजित पवारांकडून भूमिका स्पष्ट। मविया आणि मनसे नेत्यांचं शिष्टमंडळ मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेणार। मंगळवारी शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरेंसह प्रमुख नेते घेणार भेट। फडणवीस, शिंदे, अजित पवारांनीही शिष्टमंडळामध्ये सहभागी होण्याचं आवाहन। मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची आज मुंबईमध्ये महत्वाची बैठक। स्थानिक निवडणुकांच्या अनुषंगानं रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांचाही फडणवीस आढावा घेणार। मराठवाड्यामध्ये भाजपकडून स्वबळावर निवडणूक लढवण्याची चाचपणी, सूत्रांची माहिती। छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या बैठकीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांवर खलबतं। राज ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीस एकाच मंचावर येणार। आज महेश मांजरेकरांच्या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चिंगचा कार्यक्रम। पुन्हा शिवाजीराजे भोसले या चित्रपटाचं ट्रेलर लॉन्चिंग। दिवाळी आधी लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबरचा सन्मान निधी खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात। अद्याप ई-केवायसी न केलेल्या लाडक्या बहिणींनाही लाभ। म्हाडाच्या कोकण मंडळाअंतर्गत आज 5,354 घरं आणि 77 भूखंड विक्रीसाठी सोडत उपमुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते लॉटरी काढण्यात येणार। नुकताच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या मामा राजवाडीला नाशिक गोळीबार प्रकरणी अटक। सीपींना पूर्ण मोकळीक, गुन्हेगारांना राजाश्रय देऊ नका, फडणवीसांच्या नाशिक पोलीस आयुक्तांना सूचना। शेतकरी कामगार पक्षाकडून आज सांगोला बंदची हाक। गणपतराव देशमुखांच्या घरावर दारूची बाटली फेकल्याचा निषेध, आरोपीवर कडक कारवाई करण्याची मागणी। रवींद्र दंगेकरांची एकनाथ शिंदेंकडून कानउघडणी, सूत्रांची माहिती। गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी घायवळला पिस्तुलाचा परवाना दिल्याचा आरोप करत दंगेकरांची टीका, भाजप नेत्यांकडून शिंदेंकडे तक्रार। निलेश घायवळनंतर सचिन घायवळवर सुद्धा मकोका अंतर्गत कारवाई। निलेश घायवळ प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग। निलेश घायवळच्या 40 मालमत्तांच्या प्रकरणांची चौकशी होणार। विधानसभेला 20,000 मतदान बाहेरून आणलं, आमदार विलास भुमरेंचं धक्कादायक वक्तव्य। स्थलांतरित झालेल्या मतदारांना मतदानाच्या दिवशी घेऊन आलो, एकनाथ शिंदेंनी मध्येच रोखल्यानंतर भुमरेंची सारवासार। शाळांमध्ये तिसऱ्या भाषेची सक्ती नकोच, भाषा आणि शिक्षण तज्ज्ञांचा सरकारला सल्ला। जनतेची मतं जाणून घेण्यासाठीच्या प्रश्नावलीची गरज काय, भाषा तज्ज्ञांकडून प्रश्न उपस्थित। मध्य रेल्वेवर आज दुपारी 12:30 पासून 30 तासांचा मेगा ब्लॉक दरम्यान नेरळ ते खोपोली रेल्वे सेवा बंद राहणार। कर्जत ऐवजी नेरळ पासून सीएसएमटी लोकल सेवा सुरू राहणार। पश्चिम आणि हार्बर रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक, तर सीएसएमटी ते कल्याण दरम्यान मेन लाईनवर कोणताही मेगा ब्लॉक नसणार। हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी दरम्यान प्रवास रखडणार। मुंबई पोलिसांसाठी 45,000 घरांची टाउनशिप उभारणार। राज्य सरकारकडून उच्चस्तरीय समिती स्थापन। मुंबई शहरातील 75 भूखंडांवर प्रकल्पाची उभारणी करणार। कुख्यात गँगस्टर डी.के. रावला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून अटक। डी.के. रावच्या विरोधात खंडणी आणि जीव मारण्याच्या धमकीचे आरोप। रिमांडसाठी आज कोर्टात हजर करणार। महाराष्ट्रामधील 347 तालुक्यांना विशेष पॅकेजद्वारे नुकसान भरपाई मिळणार। सुधारित जीआरमध्ये 94 तालुक्यांचा नव्यानं समावेश। शेतकऱ्यांच्या संतप्त भूमिकेनंतर सरकारकडून जीआरमध्ये बदल। मुंबईसह कोकणातून मान्सूनची माघार। राज्याच्या उर्वरित भागातून मान्सून पुढील 3 ते 4 दिवसात माघारी जाणार, हवामान खात्याची माहिती। डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून चीनवर 100% टॅरिफ लावण्याची घोषणा। ट्रम्प यांच्या निर्णयानंतर अमेरिकेचा शेअर बाजार कोसळला।
गुंतवणूकदारांनी $1.5 लाख कमावले. मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस. मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत. यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी.